हाय मित्रांनो, तर चला आपण पुणे सिटी पोलीस भरती जी झाली होती आपली 22 तारखेला, त्याचा पेपर आपण त्याच्यामध्ये फक्त गणिताचे प्रश्न बघणार आहोत. तर इथे बघा आपला पेपर कधी झाला, 22 मार्च 2026 रोजी. टोटल 100 प्रश्न होते आणि 100 गुण होते. तर हा सेट बी आहे. तर यानुसारच आपण आता चेक करू की उत्तरे काय येत आहे. तर पहिला प्रश्न आपला आला होता गणिताचा, कोणत्या तीन विषम संख्यांची बेरीज नेहमी टिंबटिंब असते. तर त्यांचं म्हणणं काय, कोणत्याही कोणत्याही तीन संख्या असेल तर त्यांची बेरीज काय असेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही तीन संख्या जर आपण विषम संख्या जर घेतल्या तर त्यांची बेरीज नेहमी काय येते असा त्याचा प्रश्न होता. तर इथे जर बघितलं तर आपण पहिल्या तीन संख्या जर घेतल्या 1, 3, 5, तर यांची बेरीज केली 1 + 3 + 5, तर यांची बेरीज किती येत आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 आणि 3 4, 5 आणि 4 9. तर याचं उत्तर आलं 9. म्हणजे ही एक काय आहे, ऑड नंबर आहे. विषम संख्या आहे. तर बघा आता जर कोणत्याही तुम्ही विषम संख्या घ्या, काय 11 घ्या, 17 घ्या आणि नंतर 23 घ्या, तर याची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येईल, 17 + 23 किती येईल, 40. 40 + 11 किती येईल, 51. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की कोणत्याही तीन विषम संख्यांची बेरीज केली तर उत्तर नेहमी आपलं काय असणार आहे, विषम असणार आहे. तर यानुसार आपलं ॲन्सर काय येईल मग इथं, ए. उत्तर ए येईल इथं. कोणत्याही तीन विषम संख्यांची बेरीज नेहमी काय असते, मग विषम संख्या असते. तर याच्यावरून आपलं हे कन्क्लुजन आलं. तर आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न काय सांगतो आपल्याला, 72,7,272 + 978. इतर सरळ आपल्याला बेरीज करायला सांगितली होती. बेरीज जर करायची म्हणली तर तुम्ही इथे करू शकता. तर 7,272 प्लस किती आहे, 998, 978 सॉरी, प्लस जर इथे बघितलं तर 23,015, इथे किती येईल, 23. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये असं करत नाही बसायचं. सरळ तुम्ही इथे काय करू शकता, 2 + 8 + 5 किती होता, तर हे बघा 2 + 8 + 5 15, एवढं लिहित नाही बसायचं, तिथल्या तिथं करायचं. 2 + 8 + 10, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 5 आले इथं, ह्याचा आला 1. तर इथे जर बघितलं तुम्ही तर हे 778 आहे. तर इथे बघितलं तर इथं करा आता, 7 आणि 7 14 होतं, 14 आणि 1 15, हातचा आपला, आणि एक खालचा 16. तर इथे 16 आलं, तर हातचा आला 1. तर आता बघा 9 आणि 1 10, आणि 10 आणि 2 12, तर 12 आलं. 265 बघा, 265 शेवटच्या कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आहे, तर इथे 265 मध्ये दिसतंय आपलं. आपलं ते आन्सर असू शकतं, कारण इथे काय दिलंय, यापैकी नाही, हे पण उत्तर आहे. इथे जर दुसरा अंक असता तर आपण सरळ बाकीची बेरीज न करता हे आन्सर टिक केलं असतं. पण रिस्क जर घ्यायची नसेल तर यापैकी नाही हा पर्याय पण असू शकतो ना. त्याच्यामुळे आपण काय करू, तर याचं सॉल्व करून घेऊ. तर इथे जर बघितलं तर आपलं 10 आणि 2 12 आलं होतं, हातचा आला 1, तर इथे 1 येईल. तर 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, हातचा आला 1, हा 1 इथे येईल. म्हणजे 1 आणि 2 3, म्हणजे उत्तर किती आलं, 31265. 31265 आपलं ॲन्सरमध्ये आहे. तर आपलं
ए हे ॲन्सर झालं प्रश्न क्रमांक 27चं. तर त्याचप्रमाणे आता आपण दुसरे क्वेश्चन सॉल्व करू. दुसरा क्वेश्चन काय म्हणतोय तर इथे बघा -1 गुणिला -3. त्याचं म्हणणं आहे -1 गुणिला -3 गुणिला -4 गुणिला -4 गुणिला -3. तर इथे बघा कोणत्याही दोन ऋण संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो काय येईल पॉझिटिव्ह येईल. म्हणजे जर ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला तर तो पॉझिटिव्ह येईल आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला तर तो पॉझिटिव्ह येईल. आणि टोटल मग याचं जे ॲन्सर येईल आणि त्या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला तर तो पण काय येईल आपला पॉझिटिव्ह येईल. तर इथे जर बघितलं आपण तर -36 हे उत्तर इथेच कटलं आपलं. तर इथे बघा इथे काय येऊ शकतं 3 गुणिला 1 जर केला आपण तर 3 येईल. 4 गुणिला 3 केलं तर 12 येईल. आता ह्या दोघांचा गुणाकार करा 12 त्रिक 36. तर हे पॉझिटिव्हमध्ये येईल. इथं दोन उत्तर आहेत 36 प्लस पण आहे 36 मायनस पण आहे. पण आपला ॲन्सर काय येईल पॉझिटिव्ह. 28चं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो ए. तर आता पुढचा क्वेश्चन आपण बघू. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तर इथे त्यांनी केलं आहे 38 गुणिला 305. तर एवढा मोठा गुणाकार करायचा आहे त्याला. तर इथे कसं करू शकता तुम्ही 38 38 गुणिला 305. तर याचं उत्तर कसं काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा युनिट डिजिटनी जर केलं तर 5 हे सगळ्यांच्या शेवटी येत आहे. तर आपलं पण 5 तर येईलच युनिट डिजिटच्या ठिकाणी. तर इथे तुम्ही डिजिटल सम पण यूज करू शकता. डिजिटल सममध्ये काय करता येईल तुम्हाला इथे जर तुम्ही यूज केलं तर हे 9 गेला. ओके. तर याचं उत्तर किती आलं 8 आलं. आणि याचं किती आलं 8 आणि 8 16. 8 आणि 8 16. 16 प्लस 3 19. 19 म्हणजे याचं उत्तर किती आलं तर याचं उत्तर आलं 1. आपलं डिजिटल सम किती आलं 8. तर इथे ॲन्सरमध्ये बघू तर 8 कोणत्या ह्याच्यात येत आहे. पहिलं जर ऑप्शन जर आपण टिक केलं तर 8 आणि 1 10. तर हे 9 कुठून जाईल हे 9 कुठून जाईल इथं 9 येईल. तर आपलं जे पहिलं ॲन्सर आहे ते येणार नाही. आता दुसरं ॲन्सर बघू. 8 आणि 1 9 हे कटलं. 4 प्लस 5 हे कटलं. 6 आणि 1 7 आणि 1 8. ऑप्शन बी आपलं हे ॲन्सर असेल विद्यार्थी मित्रांनो जर इथं डिजिटल समचा यूज केला तर. पण तरी पण आपल्याला जर कन्फर्म करायचं असेल तर आपण काय करू त्याचा गुणाकार करू. त्याचा गुणाकार कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. तर इथे काय होतं आपलं 389. तर याचा गुणाकार तुम्हाला जर फास्ट करायचं असेल तर काय करा पहिले 300 न गुणा. हे 300ला आपण कसं लिहू शकतो 3889 गुणिला 300 प्लस 5 असं लिहू शकतो ना. ओके. तर याचा गुणाकार कसा करायचा मी सांगतो. अगोदर 300ला गुणा. 300ला जर गुणलं तुम्ही तर इथं 300चे 2 शून्य येईल. 9 त्रिक 27 हातच्या आले 2. 8 त्रिक 24. 24 प्लस 2 26 हातच्या आले 2. 8 त्रिक 24. 24 प्लस 2 26 हातच्या आलं 2. 3 त्रिक 9. 10 आणि 1 11. तर हे 300चं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे 5ने याला गुणायचं आहे. जर 5ने जर याला गुणलं तर ॲन्सर किती येईल आपलं 19
4 आणि 5. बघा कसं, तर 9 पंचे 45, हातचे आले 4, 8 पंचे 40, इथे किती येईल, इथं सॉरी इथे किती येईल आपलं, इथे बघा. आता बघा, तर इथं एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो की 5ने कोणत्याही संख्येला गुणायचं असलं तर याचे हाफ करायचे. तर हाफ किती येईल त्याचं उत्तर बघा, 19, 4, 4, 5 हे आपलं ॲन्सर झालं. तर यांचे बेरीज करायची, 19 445. तर 19 445 आपल्याला ह्या वरच्या संख्येमध्ये ॲड करायचे आहे. तर ते कसे करायचे बघा, 445 आपलं उत्तर काय होतं, 19 445. तर हे 5 4 7 4 11 16 8 11 800, कुठे गेलं, 11 800 नाही सॉरी 1186 146 1186 145. तर सॉरी 145. तर हे आपलं बी ऑप्शन करेक्ट आहे. तर इथं तुम्ही जर एवढं गुणाकार करत न बसता डिजिटल समचा जर यूज केला असता तर तो फायदेशीर झाला असता. तर अशाच प्रकारे आता आपण खालचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन क्रमांक 30 क्वेश्चन काय म्हणतो, तर त्यांना काय करायचं आहे, 4ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 4ची स्थानिक किंमत जर बघितली आपण 3 4 5 6 7, तर हा एक अंक आहे 3 4 5 6 7. तर याची तुम्हाला स्थानिक किंमत सांगायची आहे. तर स्थानिक किंमत कशी काढता येईल, हा एकक स्थानचा, हा दशक स्थानचा, हा शतक स्थानचा आणि हा हजार स्थानचा अंक आहे. 1000 म्हणजे किती, म्हणजे 4000 झाले ना. आता तुम्ही वाचताना कसं लिहिशाल, 34,567. 34,000चे आता हे तर 30 प्लस 4,000 झाले ना. 34,000 म्हणजे किती, 30,000 प्लस 4,000. तर हा 10,000 स्थानच्या अंक स्थानिक चा अंक आहे. तर इथे जर बघितलं तर हा 1000 स्थानचा म्हणजे 4 गुणिला 10 वरती 4 गुणिला आपण असं जर लिहिलं त्याला 4 गुणिला 1000, तर असं लिहू शकतो ना. तर हे 10 वरती तर याचं ॲन्सर किती येईल आपलं, 4 × 10⁻³ एकावरती किती शून्य आहे, तर आपले 3 शून्य आहे, म्हणजे 10⁻³ तर अशा प्रकारे हे आपलं ॲन्सर येईल. तर ऑप्शन क्रमांक 30 ए हे उत्तर असेल. तर पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 31 मध्ये काय सांगितलं आहे बघा. 31 हा क्वेश्चन मुलांनी सोडलाच असेल ऑब्वियसली. तर इथे काय करायचं, अगोदर तुम्ही सॉल्व करा. बघा 31 मध्ये काय म्हणलं आहे, 1.4 प्लस 6.1/3 मायनस 3.1/5 प्लस 0.88 मायनस 2.5 गुणिले 0.32. तर हे आहे. तर इथे जर तुम्ही सॉल्व करायचं म्हणलं तर काय करा, अगोदर 1.43 प्लस 0.88 किंवा ते असू द्या, पहिले हाफ ब्रॅकेट सॉल्व करा. 2.5 × 0.32. तर 2.5 × 0.32. तर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर हे याच्या किती पट आहे, 2.5 पट. 2.5 पट म्हणजे किती, 5/2. तर तुम्ही 2.5ला कसं 5/2 लिहू शकता ना, म्हणजेच 2.5 झाले. आणि हे गुणिला 0.32. तर हे बेसक 12. तर हे आणि मग आपलं उरलं किती, 5 गुणिला 0.32.
16. 16 पंचे किती होता विद्यार्थी मित्रांनो? 16 पंचे 80. तर पॉईंट किती नंतर आहे आपला इथं? 2 नंतर. तर उत्तर किती आलं? 0.8 आपलं ह्या ब्रॅकेटचं उत्तर आलं. तर इथे काय आता बघा, 0.8 आपलं त्या ब्रॅकेटचं उत्तर आलं. ओके. तर मग काय करायचं? इथे बघा, इथे 0.88 आहे. 0.88 मायनस आपलं उत्तर किती आलं? 0.8. ते मायनस करा इथून. हे 8 जसेच्या तसे इथे येईल. 8तून 8 गेले 0. इथं घेतला पॉईंटच्या खाली पॉईंट, इथं 0. तुम्हाला हे समजायसाठी मी एवढं करतोय, नाहीतर आपल्याला एक्झाममध्ये एवढा टाईम नसतो. तर हे आलं आता. आता याच्यामध्ये ॲड करा 1.43. 1.43 तर किती येईल? 8 आणि 3 किती होतात? 11. चला 1 तर हे 5. 1.51. 1.51 तर हे आपलं ॲन्सर झालं इथे. तर आपलं काय राहिलं आता? तर हा सॉल्व करायचा राहिला. तर तो कसं सॉल्व करता येईल बघा. आता इथं तुमचं 1.51 हे उत्तर एका बाजूला लिहून ठेवतो मी. 1.51 याला रफ करतो. मग इथं काय करा तुम्ही, 6 1/4 मायनस 3 1/5. तर याला कसं लिहू शकतो आपण? 6 1/4 मायनस 3 1/5 याला लिहू शकतो ना आपण. 6 प्लस 1/4 मायनस 3 प्लस 1/5. तर हे मायनसचं चिन्ह आतमध्ये आणा. 6 1/4 मायनस 3 मायनस 1/5. ओके. तर इथे कसं करू शकतो तुम्ही? 6 आणि 3 हे जे आहे याचं मायनस करा. म्हणजे 6 म्हणून 3 गेले 3. 1/4 मायनस 1/5 तर त्याचं उत्तर किती येईल? 1/20. आता 1/20 म्हणजे किती? 1/20 जर म्हणलं तर याला तुम्ही कसं लिहू शकता? आपल्याला माहित आहे, जर तुम्हाला असं कळत नव्हतं 1/20 कसं लिहायचं, तर मी इकडे सांगतो तुम्हाला. तर बघा, 1/20 ला कसं लिहू शकतो? 2 गुणिला 10 असं लिहू शकतो आपण. आता 1/2 ची व्हॅल्यू किती असते? 1/2 म्हणजे अर्धा ना, म्हणजे 0.5. अजून एक पॉईंट आहे म्हणजे 0.05. तर हे आपलं असेल. म्हणजे 1/20 ची व्हॅल्यू किती आली आपली? 3 प्लस 0.05. ओके. तर आपलं अगोदर किती होतं? 1.15. 1.51 हां, आणि इथं 0.05. ओके. आणि प्लस 3 होते म्हणजे किती झालं? 5 आणि 1 6 आणि हे 5.4.56. 4.56 आहे का उत्तरमध्ये? तर आहे. बी ऑप्शन हे आपलं आलं. तर 31 नंबरचं किती आलं? तर बी. तर अशा प्रकारे हे सॉल्व करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही हे फास्ट सॉल्व करू शकत होता. तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही कसं सॉल्व करू शकत होता बघा. तर मी काय केलं असतं? 1.43 जसेच्या तसे लिहिले असते. हां, प्लस 0.88 यांनी ॲड करून टाकलं असतं. 8 कसं 1.43 हे बघा, 1.43 प्लस 0.88 तर 8 आणि 3 किती होतात? बघा, 8 आणि 3 11 हाताला 1, 8 आणि 4 12 आणि 1 15 हाताला 1 तर किती? 2.51 आपले इथेच झाले असते. ओके. 2.51 झाले असते आणि 6 म्हणून 3 गेले असते. तर 6 मायनस 3 मी 3 इथे लिहिले असते. प्लस 3 केला असतं इथं.
+3 म्हणजे हे किती झालं असतं 5.51. 5.51 आपलं इथे झालं. आता 1.4 मायनस 1 1/4 मायनस 1/5 तर याचं उत्तर किती आलं 1/20. 1/20 म्हणजे किती 0.05. तर मी इथं याला काय केलं असतं इथं ॲड केलं असतं म्हणजे +0.05. तर उत्तर किती आला 6,5,556. आणि आता इथं हे गुणाकार केला असता तर याचा गुणाकार किती आला होता आपला 0.08. तर एवढा आला होता. तर हा आपल्याला मायनस करायचा होता 5.56 मायनस 0.08. तर इथे जर बघितलं असतं तर 16तून 8 गेले 8, 5तून 1 गेला 4 आणि इथं 5तून 1 गेला 4 सॉरी इथे काहीतरी चुकलं आपलं. तर अशाच प्रकारे आपण केलं असतं विद्यार्थी मित्रांनो. थोडं गडबडीमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये गडबड झाली असेल. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद यांचे एकूण सेकंद किती. तर 2 तास 17 मिनिटे आणि 48 सेकंद. तर यांचे त्याला टोटल सेकंद काढायचे. आता तू 2 तास म्हणजे एका तासामध्ये किती सेकंद असतात. तर हे बघून घ्या तुम्ही. एका तासामध्ये जर सेकंद तुम्हाला काढायचे असेल तर एका तासामध्ये मिनटं किती असतात 60 मिनटं आणि एका मिनटामध्ये सेकंद किती असतो 60. तर हे टोटल हे तुम्हाला माहीतच पाहिजे. एका तासामध्ये किती सेकंद असतात हे तुम्हाला माहीतच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर एका तासामध्ये असतात 3600 सेकंद. तर बघा आता 3600 इथं आला तर 2 तास आहे तर 36 आपला 2 वेळेस येईल. ओके. आणि 48 सेकंद तर इथे आहेच. आता आपल्याला 17 मिनटाचं सेकंदमध्ये रूपांतर करायचं. 17 मिनटं म्हणजे 17 × 60. तर याचं उत्तर किती येईल आपलं बघा. 17 × 60 जर करायचं म्हणलं तुम्हाला 17 सकम 2 दर्श आहे. तर इथं 0 जसा तसा येईल आणि 17 सकम 2 दर्श म्हणजे 1020. तर 1020 हे सेकंद आपले इथं येईल. यांची बेरीज करायची तर इथं येईल किती 8. 4 अन् हे 2 आहे. 4 अन् 2 6 आणि हे 6 अन् 6 12 हातचाला 1 3 अन् 3 6 1 7 आणि 1 8 8268. 8268 आपलं ऑप्शन किती आहे ए मध्ये आहे. तर बघा इथं काय येईल आपलं क्वेश्चन नंबर 32चं उत्तर ए. आता इथे पुढचा क्वेश्चन बघा 33 नंबरचा. एक डॉक्टर एका गंभीर रुग्णांची तपासणी म्हणजे एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता त्यांनी किती वाजता केली 8:30 वाजता एकदा केली. दुसरी 9:20 केली. ओके. तिसरी 10:30 वाजता केली आणि चौथी 12 वाजता केली. तर या हिशोबानंतरची तपासणी किती वेळाने करेल ते असं त्यांचं म्हणणं आहे. जर इथे जर बघितलं आपण तर डिफरन्स किती तासाचा आला बघा. 10:30 ते 12 मध्ये किती तासाचा डिफरन्स आहे तर 1.5 तासाचा. ओके. आणि इथे जर तुम्ही डिफरन्स बघितला जर मिनिटामध्ये जर बघितला तुम्ही आपण मिनिटामध्ये बघू. ती 60-90 मिनिटाचा इथं डिफरन्स आला आपला. आता इथे 9:20 केली होती नंतर त्यांनी केली 10:30 वाजता. तर इथे किती डिफरन्स आला 60 आणि 1 70चा 70 मिनिटाचा डिफरन्स आला.
आता इथे बघू, पहिले 8:30 वाजता केली, नंतर 9:20 केली. म्हणजे इथं डिफरन्स कितीचा आला, तर हे 8:30 प्लस 9 पर्यंतचे 30 मिनटं आणि नंतरचे 20 मिनटं, म्हणजे किती झाले 50 मिनटं. आता तुम्ही ही तर सिरीजच तयार झाली विद्यार्थी मित्रांनो. सिरीज कशी 50, 70, 90, म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 20चा, याच्यात 20चा, तर याच्यात पण 20चा डिफरन्स येईल. म्हणजे पुढची ट्रीटमेंट म्हणजे तपासणी कधी होईल 90 मिनटं प्लस 20 मिनटं. 90 म्हणजे 110 मिनिटांनी. 110 मिनटं म्हणजे किती, तर बघा 120 मिनटं म्हणजे 2 तास. तर इथं 2 तास 12मध्ये जर आपण प्लस 2 तास केले असते तर पुढची तपासणी किती वाजता झाली असती मग 2 वाजता. पण आपल्याला 10 मिनटे कमी करायचे आहे, म्हणजे 1:50 मिनिटांनी. तर आहे का उत्तरमध्ये, तर आहे. इथं ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आहे. कितीचं 33 नंबरचं, 33चं ए. तर बघा आता पुढचा क्वेश्चन 34 नंबरचा आपण क्वेश्चन बघू. तर एकदम सोपा क्वेश्चन आहे 34 नंबरचा पण. याच्यामध्ये काय म्हणलं आहे, त्याला खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर यांनी सर्वात लहान अपूर्णांक काढायचा आहे आपल्याला. अपूर्णांक लिहून घ्या. किती 3/4, 5/6, 7/8 आणि 4/5. तर बघा डिफरन्स किती येतो, इथं 1चा, इथं किती येतोय 1चा, इथे किती येतोय 1चा, इथे पण 1चा. हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे, म्हणजे आपला जो छेद आहे तो अंशपेक्षा मोठा आहे. तर याच्यामध्ये कसं होईल, सगळ्यात लहान काढायचा आहे आपल्याला. सगळ्यात लहान काढायचा आहे म्हणल्यानंतर 34 नंबरचं ऑप्शन ए येईल. कसं, तर बघा जर याच्यामध्ये जर डिफरन्स जर सेम असेल, जो तुम्हाला सगळ्यात छोटा दिसतोय तोच तुमचा सगळ्यात छोटा झाला, आणि जो तुम्हाला मोठा दिसतोय तोच तुमचा काय झाला सगळ्यात मोठा झाला. तर आपल्याला छोटा विचारला आहे, छोटा काय 3/4. 3/4चा ऑप्शन कोणता आहे, तर ए ऑप्शन आहे, म्हणून 34चं ए झाला. आता खाली बघा, खाली काय म्हणलं आहे 35 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. इथे कोणते अंक आहे बघा, 6/7, 3/4, 15/16 आणि 11/12. आता मी तुम्हाला सांगितलं आहे डिफरन्स कितीचा येतोय 1चा, इथे पण 1चा, इथे पण 1चा, इथे पण 1चा, आणि काय खालचा अंक आपला अंश जो आहे तो छेदापेक्षा, आपला अंश जो आहे छोटा आहे छेदापेक्षा. तर हा प्रॉपर फ्रॅक्शन झाला. तर इथे जो सगळ्यात छोटा असेल तो सगळ्यात छोटा अपूर्णांक असेल, आणि जी मोठी संख्या असेल, म्हणजे इथं 15 आहे ना, तर ही 15 सगळ्यात मोठा असेल. तर आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. सर्वात मोठा अपूर्णांक मोठी संख्या कोणती दिसते 15. तर 15 हे आपलं उत्तर झालं. तर इथं 35 नंबरचं ऑप्शन किती येईल, सी. तर अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन बघितले आहे. तर आपण बाकीचे नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ लेंदी होईल. तर चालेल, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.